मुंबईतील वांद्रे कॉलनीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी घरं देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। कर्मचाऱ्यांना इतरत्र घर देऊ नये असंही ठाकरेंनी म्हटलंय। वांद्र्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील भूखंड अदानींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोपही ठाकरे यांनी मुंबईतल्या कार्यक्रमातून केलाय। मग आता नेमकं असं अचानक काय झालं की त्या इमारती त्यांनी पाडायला घेतल्या आणि कर्मचाऱ्यांना सांगितलंय की तुम्ही दुसरा एखादा भूखंड मागा। काय म्हणून मागायचा? जे सरकार चालतंय, सरकार तुमच्या दारी। सरकार म्हणजे केवळ मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री नाहीये, तर आयुष्यभर जे काम करतात खरं सरकार ते चालवतात। आणि त्या कर्मचाऱ्यांची जर का अशी दुर्दशा होणार असेल, त्यांना रस्त्यावरती आणून दुसरा भूखंड म्हणजे हा जो आहे तो द्यायचा, म्हणजे आता इकडे कोर्टाच्या नावाने कोर्टाला द्यायचा, कोर्ट दुसरीकडे जागा घ्यायला माझ्या वडील तयार होतं। अनेक मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात टाकायचे।